हा सतत होणारा हेअरफॉल बघून मला खूप टेन्शन येत होतं, म्हणून मी एक हेअर ऑइल ऑर्डर केलं आहे. कोणतं ते व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. पण त्याआधी आज डिनरला थालीपीठ बनवायला घेतले. ॲक्च्युली श्रावणात प्रत्येक शनिवारी आमच्याकडे थालीपीठ आणि मोड आलेली उसळ असा नैवेद्य दाखवला जातो. पण मी आज उसळ बनवली नाही, कारण प्रोटीनच्या नावाखाली मी आठवड्यातून 4 दिवस माझ्या नवऱ्याला उसळी खायला घालते. त्यामुळे आज जर मी उसळ खायला घातली असती तर आमच्यात नक्कीच वाद झाले असते. थालीपीठाचं पीठ भिजवून ठेवलं आणि त्यानंतर मी बाकीचा स्वयंपाक करायला सुरुवात केली. थालीपीठची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की चेक करून पहा. माझं जुनं देवघर जरा खराब झाल्यामुळे मी सगळे देव चौरंगावर मांडले आहेत. आता कलरचं काम पण झालं आहे, त्यामुळे मी लवकरच एक छोटंसं नवीन देवघर घेईन. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही दोघांनीही छान डिनर करून घेतला आणि त्यांनी उपवास सोडून घेतला. गाईस, तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलंच असेल माझं किती हेअरफॉल होतं ते. आता पाणी चेंज झालं आहे, एन्व्हायरमेंट चेंज होतं आहे, ते रिझन सगळे मान्य, पण ॲक्च्युली हेअरफॉल होतं आहे त्याचं मला खूप वाईट वाटतं आहे. त्यामुळे मी इन्स्टावरचे काही रील्स बघून आणि त्या ऑइलचे रिव्ह्यू चेक करून मी एक ऑइल ऑर्डर केलं होतं. हे आहे ते अविमीचं हेअर ऑइल. सो आता हे मी आजपासून अप्लाय करायला सुरुवात करणार आहे. ॲक्च्युली मी बरेच वर्ष झाले इंदुलेखा हेअर ऑइल वापरते, त्यामुळे माझा एवढा हेअरफॉल कधीच झाला नाही जो सध्या होतो आहे. त्यामुळे मी हे ऑइल ऑर्डर केलं आहे. सो बघू आता ह्याचे रिझल्ट मला कसे जाणवत आहेत ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन.